नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्कॉलरशिपच्या 2025च्या जो पेपर होता त्याच्यामध्ये आलेला प्रश्न बघा. सिंपल प्रश्न काय, जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले. म्हणजे टोटल आहेत 2 रिम कागद, त्यातले 40 डझन पुस्तकासाठी गेले आणि 2 दस्ते कागद खराब झाले. आपले शिल्लक किती राहिले हे काढायचे. बघा काय मित्रांनो, 2 रिम कागद आहेत बरोबर का. पुन्हा त्यातले खराब किती म्हणजे वापरले किती 40 डझन, वजा करावं लागतील आपल्याला बरोबर. आणि पुन्हा 2 दस्ते खराब झाले ते पण वजा करावं लागतील. आता मित्रांनो बघा, इथं कागद आहेत रिम मध्ये, इथं डझन मध्ये, इथं दस्त्यामध्ये. वजाबाकी होऊ शकते का डायरेक्ट करता येत नाही, कारण युनिट प्रत्येकाचं वेगळे. युनिट आपण सेम करून घेऊया. बघा 2 रिम, एक रिम म्हणजे किती 40 डझन, एक रिम म्हणजे 40 डझन, 2 रिम म्हणजे किती 80 डझन, मान्य 80 डझन. पुन्हा 40 डझनला 40 डझन काही अडचण नाही. चला पुन्हा 2 दस्ते म्हणजे एक दस्ता म्हणजे 2 डझन, एक दस्ता म्हणजे 2 डझन, 2 दस्ते म्हणजे 4 डझन. हे किती झाले 4 डझन. बघा आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायचे. 80 मधून 40 गेले किती राहिले 40, आणि 40 मधून पुन्हा 4 गेले किती राहिले 36 डझन. किती राहिले 36 डझन. आपलं उत्तर किती आले 36 डझन कागद शिल्लक राहिले. पण पर्यायामध्ये कुठंच 36 डझन दिसत नाही. बघा इथं 38 डझन आहे, इथं 39 डझन आहे, इथं 20 दस्ते. एक दस्ता म्हणजे किती 2 डझन, 20 दस्त्याचे 20 दुनी 40. म्हणजे हे पण ऑप्शन येत नाही, हे पण येत नाही, हे पण येत नाही. राहिलं 3 ग्रोस. आता येतंय का नाही ते बघावं लागेल ना. उत्तर तर तेच आहे, पण बघा ग्रोस म्हणजे काय असतं. बघा एक ग्रोस म्हणजे 12 डझन. किती एक ग्रोस, एक ग्रोस म्हणजे काय 12 डझन. मित्रांनो आपल्याकडे किती डझन आहेत 36 डझन. 36 डझन म्हणजे किती 3 ग्रोस. म्हणजे 3 ग्रोस आपलं उत्तर बरोबर येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.